वास्तव न्यूज में स्वागत है आपका। महेंद्र सरदार। यादगिरी जिला में परशुराम चलवादी पुलिस ऑफिसर पीएसआई का मौत हो गया। अब वहां पर मौत का जो कारण है, अब ये कहने लग गए सारे दलित भाई, ताकि एक मौत का कारण है वहां के जो एमएलए है, एमएलए और उनका भाई, उनके जो बेटे, इनके ही से ही मौत हो गई। और ये मौत का कारण ये है ताकि चन्नप्पा रेड्डी एमएलए और उनके बेटे, अब यह मुद्दा लेकर विजयपुर जिला मुद्देबिहार तालुका में अब यहाँ पर आंदोलन करते हुए तहसीलदार को एक मनवी पत्र देते हैं ताकि ये शिकायत सीबीआई को सौंपा जाए। अगर न्याय ना मिल पाया तो सारे कर्नाटक राज्य में यहाँ पर आंदोलन होगा। अब तो पीएसआई की मौत की वजह क्या होगी, अब तो आते दिनों में तो पता चल जाएगा। मगर आखिर इन्होंने खून कराया क्यों, आखिर पीएसआई को मारने में आखिर इनका क्या रोल है। आखिर चन्नप्पा रेड्डी एक समाज सेवक और एक एमएलए कहलाए हुए हैं, मगर आखिर परशुराम जो पीएसआई है, क्यों, क्या सिलसिला ऑफिसर थे, क्या करप्टर नहीं थे, क्या ईमानदार ऑफिसर थे, क्या एमएलए के क्या बातों में नहीं आया करते थे, क्या उनकी कठपुतली बनकर, क्या इनके हाथ में क्या इन्हें जो बोले वो नहीं किया करते थे। आखिर ये मौत का वजह आखिर क्या है। अब यही मुद्दा लेकर सारे दलित लोग यही कह रहे हैं ताकि ये सीबीआई को सौंपा जाए, ताकि परशुराम चलवादी पीएसआई एक अच्छे ईमानदार ऑफिसर थे, आखिर मौत का वजह क्या होगा। अब तो सीधे सीधे आरोप तो चन्नप्पा रेड्डी एमएलए, वहां के एमएलए पर ही सीधे सीधे आरोप कर रहे हैं ताकि एमएलए और उनके बेटे मिलकर ही इनका खून कर दिया है, इनका मर्डर हो गया है। आखिर इसमें क्या सच होगा, अगर क्या झूठ होगी, तो अब यहीं पर मालूम हो जाता है। ताकि इन्होंने साफ सीधा यहाँ पर आंदोलन करते करते सीबीआई को ही देने के लिए, सौंपने के लिए बात कर रहे हैं। ये बिल्कुल ही सही है। आखिर एक पीएसआई की मौत होने की आखिर वजह क्या है। अब तो यहाँ पर जात धर्म पर तो आंदोलन नहीं करना चाहिए, मगर सच्चे इंसाफ के लिए लड़ना चाहिए। क्योंकि बाबा साहब भीमराव अंबेडकर भी अपनी जब कलम चलाते थे, मगर सच्चे राह पर हक की कलम उनकी चलाया करते थे। मगर आखिर इतने छोटे उम्र में परशुराम चलवादी का मौत का वजह तो बिल्कुल ही कुछ ना कुछ मौत के वजह ही होते हैं। आखिर इस मौत का वजह अगर क्या होगा। अब इतने सारे यहाँ पर मुद्देबिहार में बहुत सारे धर्म के लोग भी मिलना चाहिए था, मगर कुछ धर्म के लोग मिल गए, यानी कि किसी को इस मौत का पता है या किसी को नहीं है। अब तो यहाँ पर देखा जाएगा, अगर परशुराम चलवादी शायद अब इनके मौत के पीछे अगर क्या वजह होंगे, ये तो सीबीआई ही बता सकती है। अब तो यहाँ पर एमएलए ही इस तरह ऐसा करने लग गए, तो पुलिस ऑफिसर अपनी कर्तव्य निभाए या फिर क्या अपने घर में बैठकर किसी किराना दुकान रख दिया जाए। अब तो ऐसे बहुत सारे कर्नाटक में बड़े बड़े डीसीजी की मौत हो गई, एडिशनल एसपी की मौत हो गई, डीएसपी की, ऐसे बहुत सारे अधिकारियों की किसी न किसी वजह से ऐसे मौत होते ही गए हैं, मगर आंदोलन कोई भी नहीं किया गया। कुछ लोग आंदोलन करते हैं, मगर सिर्फ आंदोलन डीसी ऑफिस तक ही रहती है, मगर कुछ दिन के बाद कोई भी व्यक्ति मौत की जैसे भी मर जाए, वो सिलसिला वहीं पर खत्म हो जाती है एक मनवी पत्र पर। अब तो यहाँ पर पीएसआई का नाम से ही इतना बड़ा अगर कांड होता है, इतनी बड़ी घटना घटती है, तो जरूर ये सीबीआई को पहुंचना चाहिए। अगर सीबीआई इस पर तहकीकात कर अगर खुलासा होगा तो जरूर शायद परशुराम चलवादी को, उनके परिवार वालों को न्याय जरूर मिलेगा। देखेंगे एक रिपोर्ट में।
ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರ ಸಿಬಿಐ ತನಿಖೆಗೆ ಒಪ್ಪಿಸಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರ ಇದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸರಿಯಾದಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಡೀಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಇನ್ನೂ 5 ಹಂತಗಳ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಭಯಂಕರ 5 ಹಂತಗಳ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಮಾಡಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಿರುವಾಗಿರ್ಬೋದು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಗಂಟೆಯನ್ನು ಕೂಡ ಬಾರಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳಿ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಸಮಯ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಮನವಿಯನ್ನ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಕಳಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಈ ಮೂಲಕ ಮನವಿ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಯಾದಗಿರಿಯ ಶ್ರೀಯುತ ಪರಶುರಾಮ್ PSI ಸಾಹೇಬರು ಯಾದಗಿರಿ ನಗರ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಅನುಮಾನಾಸ್ಪದವಾಗಿ ಸಾವನ್ನಪ್ಪಿರುತ್ತಾರೆ. CIDಗೆ ಬದಲಾಗಿ CBI ತನಿಖೆ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣರಾದ ಯಾದಗಿರಿಯ ಶಾಸಕ ಚೆನ್ನಾರೆಡ್ಡಿ ಹಾಗೂ ಮಗ ಸನ್ನಿಗೌಡ ಇಬ್ಬರನ್ನು ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಹಾಗೂ ಪರಶುರಾಮ್ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ವರದಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಹುದ್ದೆಯನ್ನು ನೀಡುವುದರ ಬಗ್ಗೆ ನಾವೊಂದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಮಾನ್ಯರ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಭೀಮಸೇನೆ ಸಂಘಟನೆ ಮನವಿ ಮಾಡುವುದೇನೆಂದರೆ ಪರಶುರಾಮ್ PSI ಯಾದಗಿರಿ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಇವರು 7 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಪರಶುರಾಮ್ ಅವರನ್ನು ಯಾದಗಿರಿ ನಗರ ಠಾಣೆಯಿಂದ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಯಾದಗಿರಿ ನಗರ ಠಾಣೆಗೆ ಬಂದು ವರ್ಷವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಸಹ ಯಾದಗಿರಿ ಶಾಸಕ ಚೆನ್ನಾರೆಡ್ಡಿ ಅವರು ಅವರ ಮಗ ಸನ್ನಿಗೌಡ ಇವರು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇವರ ಕಡೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿಸುತ್ತಿದ್ದು ಇದರಿಂದ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ನೊಂದಿದ್ದ ಪರಶುರಾಮ್ ಅವರು ಸನ್ನಿಗೌಡ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದನ್ನು 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಹಣ ಇಟ್ಟಿದ್ದು ಇದನ್ನು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈ ರೀತಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಹಾಗೂ ಮನನೊಂದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ಕಾರಣವಾಗಿ ಇವರುಗಳನ್ನು ಈ ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಬೇಕೆಂದು ಈ ದಿನ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ 30 ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಹಾಗೂ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರ ಮುಖಾಂತರ ಕರ್ನಾಟಕ ಭೀಮಸೇನೆ ಮನವಿ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಈ ಮುಖಾಂತರ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿ.